शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. आपण समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर उत्तर भारतामध्ये एक WD आहे, परंतु अतिशय हलक्या स्वरूपात आहे आणि तसे दोन्ही समुद्रामध्ये आता फारसं पावसाळी वातावरण राहिलेलं नाही. त्यामुळे थंडीस अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. GFS मॉडेलनुसार आपण जर अंदाज घेतला तर 25 तारखेनंतर भारताच्या हवामानात खूप मोठे बदल होणार आहेत. GFS मॉडेलच्या अंदाजानुसार हे स्पष्ट होतं आहे. 26 तारखेला आपण बघतो अतिशय प्रभावी अशा प्रकारचा WD उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. याचा भारतीय हवामानावर किती परिणाम होईल यावर आपण बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. स्कायमेटनेही 25 तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही अशाच प्रकारचा अंदाज दिला आहे. 26 तारखेनंतर भारतात WDचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे त्याचा काय परिणाम होईल यावर आपण बारकाईने लक्ष देणार आहोत. आपण बघतो 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारीपर्यंतचा अंदाज बघितला तर दोन्ही समुद्रातून कुठल्याही प्रकारची फारशी विशेष सिस्टम तयार होणार नाही. मात्र उत्तर भारतात WD सातत्याने राहणार आहेत. 24 तारखेपर्यंत ECMWF मॉडेलने देखील कुठेही महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली नाही. मात्र 25 तारखेनंतर हवामानात बदल होतील. हा जो GFS मॉडेलचा अंदाज आहे त्यात ECMWF मॉडेलने विशेष भर घातलेली नाही. आपण 26 तारखेला बघतो की उत्तर भारताच्या दिशेने WDचा प्रवास सुरू होतो आहे. त्यामुळे वातावरण बदलेल. जानेवारी महिन्यात सध्या तरी कुठल्याही प्रकारचं मोठ्या पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता नाही. WD उत्तर भारतात येतील, परंतु ते अतिउत्तरेला असल्यामुळे त्याचा महाराष्ट्राच्या वातावरणावर फारसा परिणाम होणार नाही. या मॉडेलनुसार आपण ECMWFचा अंदाज घेणार आहोत. हे दोन्ही बाबी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. वातावरणात बदल होताना आपण बघतो आहोत. मात्र जवळपास 24-25 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं वातावरण प्रभावी ठरणार नाही असं स्पष्ट दिसतंय. साधारण आपण 23 तारखेपर्यंत बघतो आहोत. उत्तर भारताच्या दिशेने WDचा प्रभाव हा साधारण 25-26 तारखेला निर्माण होईल असा अंदाज आहे. तोपर्यंत फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही. आपण बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून वारे भूभागाकडे येत आहेत. 1010 हेक्टोपास्कलचा कमी दाब हा भूभागावर असल्यामुळे वाऱ्यांची दिशा भूभागाच्या दिशेने सरकते आहे. 22 तारखेला 1013 हेक्टोपास्कलचा कमी दाब महाराष्ट्रावर असल्यामुळे महाराष्ट्रात वातावरण बदलेल. 1013 हेक्टोपास्कलचा कमी दाब महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण होण्यास मदत होईल. एकूणच वातावरण आता बदलतं आहे. कमी दाबांची स्थिती ही भूभागावर तयार होते आणि त्यामुळे ढग खेचले जात आहेत, परंतु यातून फार मोठं पावसाळी वातावरण तयार होणार नाही. मोठ्या पावसाचं किंवा पावसाचं वातावरणच महाराष्ट्रात तयार होणार नाही. हळूहळू आता 25 तारखेनंतर WDचा प्रभाव वाढेल असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे 25-26 तारखेनंतर काय वातावरण बदलतं आहे त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. ढगाळ वातावरणासंदर्भात आपण धावता अंदाज जरी घेतला तरी आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी होतो आहे आणि त्यामुळे विदर्भाच्या दिशेने किंवा मराठवाड्याच्या काही भागात अधूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे. या ढगाळ परिस्थितीचा परिणाम ज्या भागात ही ढगाळ परिस्थिती निर्माण होईल त्या भागात थंडीचं प्रमाण कमी होणार आहे. मात्र एकूणच दिसतंय की उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण अधिक राहील आणि विदर्भात मात्र अधूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो यातून कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण तयार होणार नाही, परंतु 20 तारखेनंतर ढगाळ परिस्थिती विदर्भाच्या दिशेने वाढण्याची शक्यता आहे.
आपण धावता अंदाज बघतो. या ढगाळ परिस्थितीमध्ये पाऊस देण्याची क्षमता नाही. मुळातच 1013 ते 1010 हेक्टोपास्कलपर्यंत महाराष्ट्राच्या भूभागावर कमी दाब तयार होतो आहे. या हवेच्या कमी दाबामुळे ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात सातत्याने राहण्याची शक्यता आहे, परंतु यातून पाऊस येणार नाही. वातावरणात 24 तारखेनंतर बदल होईल आपण स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मात्र याचा प्रभाव तसा महाराष्ट्रातील हवामानावर होत नाही, कारण WD उत्तर भारतात येणार आहेत आणि त्याचा परिणामही उत्तर भारतात सुरुवातीला होणार आहे. 25-26 तारखेला विदर्भाच्या दिशेने थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये WD 26 तारखेला येण्याची शक्यता आहे. म्हणजे एकूणच WDचं प्रमाण उत्तर भारतामध्ये वाढण्याची शक्यता आहे. आपण आता सध्या जर बघितलं तर नाशिक विभागात सर्वात अधिक थंडी आहे. 14°C थंडी या ठिकाणी दाखवली जाते. अकोल्यामध्ये 14°C तर इतरत्र 15°C. म्हणजे थोडक्यात उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात थंडीचं प्रमाण अधिक आहे. थंडीच्या प्रमाणात चढउतार होण्याची शक्यता आहे, कारण हवेचा कमी दाब तयार होतो आहे. आपण बघतो महाराष्ट्रावर उद्या देखील 1011 हेक्टोपास्कलचा कमी दाब असणार आहे. आपण समोर मिनिमम टेम्परेचर मॉडेल संदर्भात बघतो. महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण आहे. साधारण 16 तारखेचा हा अंदाज आहे. आज महाराष्ट्राच्या उत्तरेकडून खास करून जास्त थंडी राहणार आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये आणि कोकण किनारपट्टीला थोडं थंडीचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. खास करून उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण अधिक राहू शकतं. एकूणच सध्या थंडीसाठी अनुकूल अशा प्रकारची वातावरण स्थिती संपूर्ण भारतामध्ये आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च या काळात जो सरासरी पाऊस पडतो तो 69.7 मिलीमीटर असतो आणि यंदा हा सरासरीचे 112% पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आणि महाराष्ट्रात देखील या पावसाचा प्रभाव राहील असा अंदाज आहे. मात्र आपण सरासरीच्या तुलनेत जानेवारीचा अंदाज जर बघितला तर एवढ्या प्रमाणात पाऊस होताना दिसत नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.